शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार. कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालात निघणार. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. 36 शाळांकडून दंड वसूल तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल. दादा हुसेनची माहिती. राज्यात 224 जीबीएस रुग्ण तर 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचाही सल्ला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी तर पनवेल ते चिपळूण मेमू धावणार. रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड. तर शरीयतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी गुन्हेगार. मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रझवी यांचं वक्तव्य.